शरद पवार साहेब यांचा 85वा वाढदिवस पळसे गावात समाजसेवेच्या उपक्रमांनी साजरा करून सामाजिक कार्यक्रम राष्ट्रवादी युवा नेते गणेश गायधनी यांच्या पुढाकारातून। देशाचे नेते, कृषी सम्राट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। पळसे गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष तथा युवा नेते गणेश गायधनी यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि शालेय विद्यार्थ्यांना मिठाई वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आले। देशाचे नेते, कृषी सम्राट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 85वा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात येतोय। या निमित्ताने पळसे गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष व युवा नेते गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली भव्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रथमतः सुरुवातीस सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात करून आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिक यांचा देखील शाल व ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आणि त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख जगन्नाथ आगळे, माजी चेअरमॅन तानाजीराव गायधनी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की यशस्वी होण्यासाठी शारीरिक आरोग्य इतकेच मानसिक संतुलन महत्त्वाचे आहे। मोबाईलचा अति वापर टाळा, शिस्त पाळा आणि वर्तमानात जगायला शिका। यावेळी राष्ट्रवादी युवक नेते पुरुषोत्तम कडलक, कामगार नेते अशोक गायधनी, जगन्नाथ आगळे आणि तानाजीराव गायधनी यांनी शरद पवार यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग उपस्थितांसमोर मांडले। स्वर्गीय अशोकराव काका गायधनी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रामाभिमान मंच या सामाजिक संस्थेला मदतीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बाबूराव गायधनी यांनी केले। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी बांधव, युवा कार्यकर्ते आणि पदाधिकारी व अकॅडमीचे सर्व विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शरद पवार यांच्या विचारांना अभिवादन करत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। त्यानंतर पायऱ्या चढत असताना मनाला जी शांती निर्माण झाली, मी तर म्हणतो ना, अशी शांती कुठेच भेटू शकत नाही। ज्यावेळेस जसं पावलं टाकून आत आलो, स्टेजपर्यंत आलो, त्यानंतर मला असं जाणवलं की जसं पवार साहेबांनी सांगितलंय की इथं एनर्जी ट्रान्सफर कशी होते। या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे ज्येष्ठ नागरिक होते। या ज्येष्ठ नागरिकांकडनं जे काही अनुभव त्यांचे होते, ते अनुभव जे ट्रान्सफर होऊन आमच्यासारख्या पिढीपर्यंत आले आणि या पिढीनंतर ऑटोमॅटिक यांचं जे वागणं असेल, बोलणं असेल, यांचं कर्तृत्व असेल, ते कर्तृत्व ऑटोमॅटिक या तरुण पिढीकडे ट्रान्सफर होत आहे। आणि मी तर म्हणतो ना, असा सुख, असा आनंदाचा सोहळा परत होणं शक्य नाही आणि इतका छान सोहळा खरंच आनंदाची गोष्ट आहे। या ठिकाणी ज्यावेळेस आता मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण इथं येतोय, या ठिकाणी बरेच तरुणी आहेत, त्यांना पोलीस भरती करायची आहे। पोलीस भरती होऊन त्यामध्ये पोलीस यशस्वी व्हायचं आहे, पोलीस खात्यात त्यांना नोकरी लागायची आहे। परंतु तुम्हाला वेगवेगळे क्लासेस असतील, वेगवेगळे यूट्यूब चॅनल असतील, वेगवेगळे शिक्षण संस्था असतील, त्या तुम्हाला अभ्यास कसा करावा, त्यानंतर प्रॅक्टिकली तुम्हाला फिजिकली कसं फिट असावं, मेंटली कसं फिट असावं, या गोष्टी सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील। पण वास्तविकता ज्यावेळेस आपण सर्वसामान्य घरामध्ये, आपल्या गावात ज्यावेळेस जगत असतो, त्यावेळेस आपल्याला खऱ्या पद्धतीने आपल्याला पोलीस बनता येतं। पोलीस भरती घेण्यासाठी किंवा पोलीस खात्यात येण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम पोलीस बनावं लागतं। ते कुठं बनावं लागतं? स्वतः मनात बनावं लागतं। तर ते कसं बनणार? पोलीस म्हणजे काही वेगळा पार्ट नाही, तो समाजाचाच एक घटक आहे। समाजामध्ये ज्यावेळेस आपण जनरली व्यवहार करत असताना ज्यावेळेस आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी दिसत असतात, त्या चुकीच्या वाटत असतात, आपण त्या गोष्टी त्यातनं चेंज करायचा प्रयत्न करत असतो। लक्षात? मग त्यावेळेस आपल्याला कुठेतरी बदल घडायला सुरुवात असतो। पोलीस म्हणजे फक्त एक नोकरी नाही, तर पोलीस ही जबाबदारी आहे। ज्यावेळेस तुम्ही ही जबाबदारी घ्यायची सुरुवात कराल, त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक पोलीसमध्ये ट्रान्सफर होत जाणार। ऑटोमॅटिक तुम्हाला या गोष्टीची जाणीव, ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात फिजिकल इंटरव्ह्यूसाठी जाणार,
फिजिकल देणार त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी ऑटोमॅटिक ह्या दिसत असणार की मी माझ्या शेतात केलेलं काम किंवा मी गल्लीत चालत असताना एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना केलेला नमस्कार असेल किंवा रस्त्यात मला जर घाण दिसत असेल किंवा मी रस्त्यातली एखादी गोष्ट इतर म्हणजे महिला असतील किंवा वृद्ध असतील यांना मी कशा पद्धतीने मदत केलेली आहे ह्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुम्हाला रिफ्लेक्ट होत असतात। आणि हे सगळं कशामुळे शक्य होत असतं तर फक्त मानसिक ताकदमुळे। लक्षात ठेवा, आज या ठिकाणी बरेच ज्येष्ठ नागरिक बसलेले आहे तर त्यांचं बालपण तुम्ही बघितलं असेल तर आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट नव्हती, ती हळूहळू येत गेली, ती म्हणजे काय? मोबाईल। मोबाईल हा टेक्नॉलॉजीचा जरी पार्ट असला तर मोबाईलचा योग्य वापर ठीक आहे, परंतु ज्यावेळेस आपण मोबाईलचा अति वापर करतो आणि त्या ठिकाणी आपली जी मानसिकता आहे ना, मानसिकता आपलं सॉफ्टवेअर आपण काय करत चालतो? खराब करत चालतो। शारीरिक जखमा तुम्हाला दिसतील परंतु तुम्हाला मानसिक जखम ही दिसत नाही। आणि ज्यावेळेस आपण सर्वसामान्य काम करण्यासाठी पुढे जात असतो त्यासाठी आपल्याला मेंटली फिट होणं खूप गरजेचं आहे। जर आपण मेंटली फिट नसाल तर तुम्हाला एक्झाम देत असताना ज्यावेळेस आपण अभ्यास केलेला प्रश्न येत नसतो आणि त्या ठिकाणी आपली मानसिकता ऑटोमॅटिक खालावली जात असते, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस पेपर देतो त्यावेळेस आपली मानसिकता खालावली जात असते आणि ज्यावेळेस आपल्याला जो सोपा प्रश्न आहे तो सोपा प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नसतंय तर ते आपली मानसिकता। आपण काय करत असतो? ज्यावेळेस आपल्याला आपली मानसिकता स्ट्रॉंग करायची असते त्यावेळेस आपण काय करत असतो? मोबाईलमध्ये जात असतो। आता सध्या खूप मोठं फॅड चालू झालंय रील असतो, तो लिक्विड काय करतोय? आपण एक रील्स बघितली का दुसऱ्या एका मिनिटाच्या दुसरी रील बघतोय, ती रील गेली का त्याच्यानंतर तिसरी रील बघतोय, त्यातनं आपल्या आयुष्यातला काय होतं? उत्साह संपतोय। परंतु इन केस जर तुम्ही याच्या विरुद्ध बाजूला बघितलं, जे ज्येष्ठ नागरिक आहेत ओके, ते सकाळी उठल्यानंतर ते काय करत असतात? देवपूजा करत असतात किंवा त्यांचं मेडिटेशन करत असतील। बरं मेडिटेशन नसेल तर ते मंदिरात येतील, भजन करतील किंवा फिरायला जातील, पण त्यावेळेस ते काय करतात? कोणत्याही प्रकारचा मोबाईल वापरत नाही। जर तुम्ही मेंदूच्या सायन्सचा अभ्यास केला तर अल्फा, बेमा, गॅमा अशा आणि आज एक स्टेज आहे, अशा टोटल 4 स्टेज आहेत। ज्यावेळेस त्या स्टेजवरती आपली मानसिकता टिकून राहत असते त्यावेळेस आता ग्रामीण भागात बहुसंख्य घटना याच प्रकारे आपल्याला दिसून येतील। त्यांची मानसिकता का टफ राहते आहे? त्याच गोष्टीमुळे। तसंच मला तुम्हाला पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना कसं केलं पाहिजे हे सांगण्यापेक्षा कसं केलं पाहिजे त्यापेक्षा तुम्ही तुमची मानसिकता टिकून ती ज्या तुमच्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे, ज्या तुमच्या क्लासला जे शिकवलं जातंय किंवा फिजिकल टीचर तुम्हाला शिकवतोय त्या गोष्टीचा प्रॉपर वापर करून घ्यायचा आहे। पण हे कधी शक्य होतंय? तुमच्या मेंटली टफनेसने। आता तुम्ही बरेच जण पळत असाल, रनिंग करत असाल, बरोबर? रनिंग करत असताना ज्यावेळेस तुम्ही पहिला राऊंड मारतात त्यावेळेस मनात मानसिकता काय निर्माण होते की मी थकलोय, मी थकतोय, मला आता पळायचं नाहीये, ही जेव्हा मानसिकता निर्माण होते ना आपल्याकडनं सेकंड राऊंड मारला जात नाही। आणि हे प्रॅक्टिकल आहे। हे का प्रॅक्टिकल आहे? कारण की मी सुद्धा तुमच्यासारख्याच एका स्टेज म्हणून मी गेलेलो आहे। त्यावेळेस ज्यावेळेस आपलं मेंटली टफनेस असतं, मेंटली टफनेस राहिल्यानंतर आपण ज्यावेळेस आपण आपल्या संघटना आपला जो संघर्ष असतो, आईवडिलांचा संघर्ष असेल किंवा आपला आर्थिक संघर्ष असेल त्यावेळेस आपल्याला ती उर्मी प्राप्त होत असते, आपल्याला प्रेरणा निर्माण होत असतात, आपल्या आईवडिलांचा चेहरा आपल्याला दिसत असतो आणि आपण पुढे जात असतो। पण हे कधी शक्य होतंय की ज्यावेळेस तुम्ही तुमचे प्रॉब्लेम बघत असतात। मेंटली फिटनेसचा आज हल्लीला खूप प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे। मी त्या विषयावर वारंवार का बोलतो आहे? कारण की मी ज्यावेळेस प्रॅक्टिकली काम करत आहे त्यावेळेस मला जाणवतंय माझ्याकडे बऱ्याच तक्रारी येतात। एखाद्या नवरा बायकोची भांडण येते, एखाद्या आई वडिलांची भांडण येते, मुलाची वडिलांची भांडण येते, गल्लीतल्या मुलांची भांडण येते। त्यात जनरली आम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे की आजकाल काय झालंय, कोविड नंतर जसा मोबाईलचा जास्त वापर निर्माण झाला तसं लोकांची मानसिकता ना हळूहळू बदलत गेले। रिझल्ट हवाय इमिजिएट, परंतु जर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांकडनं आपल्या वरिष्ठांकडनं जर अनुभव लक्षात घेतला कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट आपल्याला इमिजिएट मिळत नाही। त्यासाठी वेळ द्यावा लागतो, अनुभव घ्यावे लागतात, तपश्चर्या करावी लागते, त्याशिवाय आपल्याला रिझल्ट मिळत नाही। त्यासाठीच हा जो मी वारंवार शब्द वापरतोय त्यावर तुम्ही जर भर दिला निश्चित आणि गीतेने सांगितल्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंटवर जर आनंद घेतला तर यश हे तुमच्याच हातात आहे 100%। निश्चित असं त्यात कोणीही बदलू शकणार नाही।
त्यांचा आभार मानतो आणि भविष्यात देखील अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या गावात व्हावे आणि आपल्या गावातील तरुण पिढी हे जास्तीत जास्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, जसं पोलीसच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी यशस्वी गाठावे, त्यासाठी मी तरुण पिढीला पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आपल्या भारत देशाचे जाणते राजे नामदार शिरेंद्रजी पवार साहेब यांचा आज 85वा वाढदिवस. त्यानिमित्तानं युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आपले गणेशभाई गायधनी यांनी मराठी शाळेला लहान मुलांना खाऊ वाटप केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आभार मानतो. ज्येष्ठ नागरिकांचा त्यांनी लोकांचा सत्कार केला आणि पोलीस अकॅडमीचंही बी त्यांनी मार्गदर्शन शिबिर ठेवलं. त्याबद्दल मी पुन्हा एक वार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेशभाई गायधनी यांचे आभार मानतो आणि त्यांनी असेच इथून पुढं कार्यक्रम घडवित राहावा. आम्ही त्यांच्या सतत पाठीमागं आहोत, याची त्यांनी नोंद घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशाचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त आमचे सहकारी कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा गणेश गायधनी साहेब, तसेच पुरुषोत्तमजी कडलक कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या मार्गदर्शन आणि यांच्या पूर्ण सहकार्याने हा जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमातला हा बहुरंगी कार्यक्रम म्हणजे ज्येष्ठांचा सत्कार, मुलांना मार्गदर्शन, PI सूर्यवंशी साहेबांचं मार्गदर्शन, भविष्यकालीन त्यांनी करत असलेल्या त्या सध्याच्या गोष्टींची त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं गेलं. आज साहेबांच्या दृष्टीनं, साहेबांच्या विचारानं अशीच पिढी घडली पाहिजे की ज्ञान समृद्ध असावी, पूर्णपणे अनुभव समृद्ध असावी, देशाचं तसंच राज्याचंही पूर्ण त्यांना ज्ञान असावं. आणि ह्या सर्व गोष्टींची जाण ठेवून आमच्या गणेश भाऊंनी हा जो कार्यक्रम ठेवला तो खरंच खूपच स्मरणीय आणि त्यांचा म्हणजे पूर्णपणे त्यांचा पाठिंबा आणि त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. असेच कार्यक्रम ते दरवर्षी ठेवतील. आत्ताच त्यांनी त्यांचं मनोगत केलं आणि परत एकदा साहेबांनी शतायुषी व्हावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आणि या कार्यक्रमाला परत एकदा माझ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पळसे येथे पोलीस अकॅडमीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर ठेवलं. त्या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे PI सूर्यवंशी साहेब होते. तसेच गावातील प्रमुख पाहुणे आमच्या प्रदेशचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तमदादा कडलक, विद्यार्थ्यांचे जिल्हाध्यक्ष तुषारजी जाधव, असे पळसे गावच्या प्रथम नागरिक शकुंतलाताई गायकवाड, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जगनराव आगळे, नाशिक साखर कारखान्याचे माजी चेअरमन तानाजीराव गायधनी असे सर्व उपस्थित होते. तसेच आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक जे आहे 80-85च्या पुढील त्यांचा सन्मान सोहळा इथं करण्यात आला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. असा आम्ही पवारसाहेबांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी आम्ही साजरा केला आहे आणि आम्ही दरवर्षी हा करू आणि साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी आमच्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. थांबतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.